आपण जे तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला बसलाय, तर हे जे अन्नत्याग उपोषण आहे याच्यातले 13 मागण्या आहेत. कोणत्या मागण्या आहेत आणि किती मागण्यांवर चर्चा आली? सगळ्या मागण्या मंजूर झाल्यात का? नाही, आत्ता परत फक्त संजय गांधी विभागावाले येऊन गेलेले आहेत आणि पुरवठावाले येऊन गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. ते चर्चा 7 बाबतीत चर्चा झालेली आहे. त्यांनी आश्वासन दिलेले की आम्ही तुम्ही मागण्या सगळ्या पूर्ण करतो आणि लेखी पत्र देतो. त्यामुळं अजून बाकीचे कोण आमचे 13 मागण्या आहेत, फक्त 2च मागण्या झालेल्या आहेत. आणि तळशी साहेबांना फोन लावला तर त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे. म्हणजे आम्ही जर 8 दिवस पत्र देऊन जर तळशीदार साहेबापर्यंत पत्र जात नसेल दिव्यांगांचं आंदोलनाचं किंवा उपोषणाचं, तर ही मोठी शोकांतिक आहे. कारण पत्र व्यवहार करून जर तळशीदार साहेबांना कळत नसेल की बाबा ही उपोषणाला बसणार आहेत का नाही बसणार आहेत, म्हणजे एकतर दिव्यांग हा पहिल्यापासून उपाशी आहे, तो आता उपाशी बसला तरी पण सरकारला शासनाला जाग येत नसेल, तर मग या तहसीलदारात आम्ही करायचं काय? आणि आत्तापर्यंत दुसरे कोणी आलेले नाही. सरकारी डॉक्टरसुद्धा पत्र व्यवहार केलेला आहे. सरकारी डॉक्टरसुद्धा आमच्यापर्यंत आत्तापर्यंत कोणी येऊन गेलेलं नाही किंवा तुमचे शुगर BP कोणाचे काय आज चेक काय केलं नाही किंवा कोणी आलेलं नाही किंवा काय नाही. अध्यक्ष शरद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 8 दिव्यांग बांधव अन्नत्याग उपोषणासाठी इथं बसलेलो आहोत. गेले 4 ते 5 वर्षापासून आम्ही ह्या शासकीय योजनेसाठी पाठपुरावा करत असून प्रशासनाने याचं गांभीर्य घेतलं नाही. त्यामुळं दिव्यांग बांधव हा आजही वंचित आहे. आज 1 महिन्यापासून शरद जाधव, दत्तात्रय तरटे, मी तसेच माझे सर्व गावातील पदाधिकारी आणि प्रहारसेवक आम्ही टोटल तालुक्यामध्ये सर्वे केला. तर बऱ्याचशा शासनाच्या किचकट अडचणीमुळे आमच्या काहींच्या योजना बंद झालेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही अध्यक्ष शरद जाधव यांच्याकडे केला. तर त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता मी तुमच्यासाठी 2 जुलैला अन्नत्याग उपोषणासाठी बसायला तयार आहे, तुमची फक्त मला साथ हवी म्हणून आज आम्ही आमच्या मागणीसाठी इथं बसलेलो आहे. प्रशासनाच्या वतीनं नायब तहसीलदार, संजय गांधी विभाग आणि पुरवठा विभागाचे 2 प्रतिनिधी येऊन आमच्याशी सकारात्मक चर्चा झाली. त्यांचं लेखी पत्र आल्यानंतर आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा करून उपोषणाचा विचार करू. परंतु शोकांतिका एवढीच वाटते की अध्यक्ष सकाळपासून बसलेत, त्यांनी अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. पण आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय शिरूर यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. शेकडो दिव्यांग बांधव सकाळपासून उपोषणावर बसलेले होते. त्यासाठी महिला पण उपस्थित होत्या. शिरूर तालुक्यातील दिव्यांगांचा जो अंत्योदय रेशन कार्ड मिळण्यासाठी आम्ही 2021 पासून प्रयत्न करतोय. तर काहींना रेशन कार्ड भेटलंय, पण अजून काहींना रेशन कार्ड भेटलेलं नाही आहे. मी मनीष महादेव सोनवणे, शिरूर शहर अध्यक्ष प्रहार. आज आम्ही शिरूर शहरची सर्व टीम जिल्हा अध्यक्ष शरद जाधव यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहे आणि आमच्या सगळ्याची महिला टीम उपोषणाला थांबलेले आहे. जवळजवळ 5 वाजत आले, लक्ष दिलेलं नाही. त्यांना आम्ही फोनवर संपर्क करायचा प्रयत्न केला, तर सर साहेबांनी फोन उचलले नाही. आत्ता ज्यावेळेस मी नायब तहसीलदार गिरी गोसावी मॅडमकडे गेलो, तर गिरी गोसावी मॅडमने आम्हाला स्पष्ट सांगितले की आम्हाला असल्या प्रकारचं कसलीच निवेदन आलेलं नाही. मॅडम म्हणले हे निवेदन आमचं आलेलं आहे. त्यांनी माझ्यासमोरून ज्या संजय गांधी योजनेच्या मॅडम होत्या, खरमाटे मॅडम, यांना फोन लावला. त्याच्यानंतरनं त्या गिरी गोसावी मॅडम व खरमाटे मॅडम संजय गांधीच्या आणि पुरवठ्याचे, त्याच्यानंतर आता एक 4 वाजता सुमारास आमची भेट घेतली. अद्यापही आता आम्ही निवडणूक शाखेसंदर्भात आमचे दिव्यांगांचे मतदानाचे प्रश्न आहेत, त्यांना विचारणा केली असता त्यांचं पण आत्तापर्यंत मत असं येतं की जवळजवळ 5 वाजले. आम्हाला असली कोणतीही कल्पना नाही की तुम्ही अन्नत्याग उपोषणाला बसलाय आणि तुमचे प्रश्न आमच्या कार्यालयात आहेत. मग ही अत्यंत एकदम दुर्दैवी घटना आहे की जर ही दिव्यांग ज्याला इतका संघर्ष करायला लागतोय आणि या योजना मिळवण्यासाठी अजून किती संघर्ष करायचा. सकाळपासून ही जी काय प्रहारची टीम आहे या ठिकाणी अन्नत्याग करत आहे, या प्रशासनाला थोडं तरी काहीतरी वाटलं पाहिजे की ज्याला 2 डोळे नाही, हात नाही, पाय नाही, संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी दिव्यांग येतोय, याची व्यथा मांडतोय. आणि जर यांना व्यथा ऐकून घेण्यासाठी जर या प्रशासनाला जर टाईम नसेल ना, तर ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं. आमच्या आता 13 मागण्या आहे. 13 मागण्यांमधून आम्ही फक्त आता पुरवठा आणि संजय गांधी या 2 योजनेचे आमचं अजून समाधानकारक त्यांची ज्यावेळेस उत्तर येतील त्यावेळेस आम्ही त्या 2 योजने समाधानकारक करू. अजूनही सेतूचे आणि निवडणूक विभागाचे अधिकारी या ठिकाणी येत नाही. त्यांना अजून काय चाललंय हे जर माहीत नसेल तर खूप अवघड गोष्ट आहे. हां, आणि या सगळ्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी सगळ्या प्रहार सेवकांच्या वतीने आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. आणि आम्हाला या
या अन्नत्याग आंदोलनातून नक्की यश मिळू आणि यश मिळेपर्यंत आम्ही आमच्या अन्नत्यागावर ठाम राहू अशी आमची भूमिका या ठिकाणी थांबेल आणि मी थांबतो. आणि मी शिरूर शहर संपर्क प्रमुख म्हणून बोलतीये. सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि आमच्यात पण महिलांमध्ये पण बसलेले अन्नत्याग सरांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत आणि आम्हाला खरंच म्हणजे दुर्दैवी आहे की आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाही. ते आम्हाला आल्यानंतर सहकार्य मिळो हीच अपेक्षा आहे. त्यासाठी असते व्हीलचेअर वगैरे इतर सुविधा वगैरे पुरवतो जाईल आणि हे आयोगाची पहिल्यापासून निर्देश आहे. नवीन समाविष्ट करण्यासाठी गोष्ट नाही आणि मुद्दा नाही. आपला प्रत्येक